नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. CJP समोर BJP झुकलं. अखेर विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश. विद्यार्थ्यांनी मिशन रिझायनेशन सक्सेस करून दाखवलं. रोहित पवार यांची ट्विट करून सरकारवर टीका. पीक विम्याविषयी रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक. बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पीक विमा कंपनीची तुपकरांकडून कान उघडणी. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं टार्गेट फिक्स आहे. टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय ही पोरं हलणार नाहीत. रोहित पवार यांची ट्विट करून माहिती. ज्या पद्धतीने लाठीचार्ज झालाय त्याचे परिणाम आता सरकारला भोगावे लागतील. दिल्ली पोलीस स्टेशन हे गुंड आहेत, त्यांना पोलीस ही पदवी शोभत नाही. अभिजितचे वडील भगवान दिपके यांचं वक्तव्य. तुम्ही मंत्र्यांना फिजिकल सुरक्षा द्याल, पण जेनझी सोशल मीडियावर ज्या पद्धतीने तुमचे कपडे उतरवत आहे ते तुम्ही कसे रोखाल? मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. नंदुरबार मधील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात. कंटेनर ट्रेलरच्या धडकेत मेंढपाळ महिला गंभीर जखमी. अमरावती शहरात हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांची शहरभर विशेष कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यात प्रति पंढरपूर समजलं जाणाऱ्या नंदवाळ येथे भाविकांची गर्दी. नंदवाळमध्ये दिंडीच्या माध्यमातून प्रबोधात्मक संदेश. रायगडमधील ताकई विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी. मंदिरात हरिनामाचा गजर. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत गर्दी. साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद. खिचडीसाठी 16 टनहून अधिक साहित्याचा वापर. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई. विनापरवाना तलवारींची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक. 14,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात रस्ता खचला. रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक काही काळ ठप्प. वाशिममध्ये आषाढी एकादशी निमित्त ब्रह्मा गावात झाडावर अबीर बुक्क्यांतून साकारली विठ्ठलाची प्रतिमा. निसर्गाच्या माध्यमातून दिला भक्तीचा संदेश. बीडमध्ये शिवसेनेच्या युवा जिल्हा प्रमुखाकडून व्यापाऱ्याला मारहाण. मारहाणीची घटना CCTVमध्ये कैद. बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडमध्ये शेतजमिनीच्या वादातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला. दाम्पत्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. चौघांवर गुन्हा दाखल. पुण्यातील शिरूरमध्ये वढू बुद्रुक चौफुला रस्त्याच्या कामात कामगाराच्या जीवाशी खेळ. ट्रॅक्टरमधील धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल. विदर्भाचा प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त उत्साहाचे वातावरण. श्रींचे मुखदर्शन आणि समाधी दर्शन घेण्याकरिता भाविक आतुर. आम्हाला आमच्या मुलाची काळजी वाटते. आता हे आंदोलन मुलाने हाती घेतलंय. अभिजित दिपके यांच्या आईवडिलांचे वक्तव्य. अहिल्यानगरमधील अकोल्यातील पांजरे येथे घरावर भूस्खलन. 4 कुटुंबाचे प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरण. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साई भक्त साईबाबांच्या दर्शनाला दाखल. साईबाबांच्या समाधीवर विठुरायाच्या प्रतिमेचे दर्शन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.